तर आज आपण मस्त असे रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे रवा लाडू अतिशय मऊ आणि सहज तुटतात असे तयार होतात। तर बघू शकता इथे तुम्ही हा रवा लाडू अगदी सहजपणे तुटतोय, अजिबात कडक होत नाहीये। आपण आज बिना पाकाचे रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। बऱ्याचदा काय होतं, रवा लाडू बनवताना ते अतिशय कडक होतात, पण तुम्ही हा व्हिडिओ पाहिला ना आणि असे लाडू केले ना अजिबात कडक होणार नाहीत। नमस्कार, मी पूजा, तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रवा लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत। बऱ्याचदा काय होतं, रवा लाडू बनवताना ते कडक होतात, तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अगदी मऊसूत ओठाने फुटतील असे रवा लाडूची रेसिपी पाहणार आहोत आणि अगदी झटपट आपण आज हे रवा लाडू बनवू शकतो। ह्या दिवाळीमध्ये जास्त मेहनत न करता कमी मेहनतीमध्ये अतिशय सोपे एकदम मऊसूत ओठाने फुटतील असे आपण आज रवा लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत। पुढे व्हिडिओमध्ये मी रवा लाडू कसे बनवायचे, रवा लाडूसाठी अचूक प्रमाण व साहित्य सांगितलेलं आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे रवा लाडू कसे बनवायचे ते पाहूयात आणि पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। रवा लाडू बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक छोटी वाटी मी इथे साखर घेतलेली आहे, पिठी साखर। त्यानंतर त्याच्यापेक्षा एक छोटी वाटी मी इथे तूप घेतलेला आहे। आता याचं वजनी प्रमाण म्हणाल तर रवा 500 ग्रॅम आहे आणि साखर 250 ग्रॅम आहे आणि तूप 150 ग्रॅम आहे। तर आपण आज अर्धा किलोच्या प्रमाणात हे रवा लाडू बनवत आहोत। रवा लाडू बनवताना काही गोष्टींची काळजी घेतली तर रवा लाडू अतिशय मऊसूद येतात, अजिबात कडक होत नाहीत। अगदी तुम्ही ओठाने तोडू शकता इतके मऊसूद हे लाडू होतात। तर लाडू बनवण्यासाठी तर रवा भाजण्यासाठी गॅसवरती मी इथे कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढई व्यवस्थित तापलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे 1 वाटी। मी सुरुवातीला रवा भाजताना अजिबात तूप टाकलेलं नाहीये। सुरुवातीला तूप अजिबात टाकायचं नाही, बिना तुपाचा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे 5 ते 10 मिनिटं। रवा लाडू बनवताना रवा बारीक वापरायचा आहे, जाडसर रवा घ्यायचा नाही। एकदम 0 साईजचा रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे। 10 मिनिटांनंतर त्याच्यामध्ये 4 चमचे तूप घालून घ्यायचे आणि तूप घातल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करायचे। एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की सुरुवातीपासून तर रवा पूर्ण भाजेपर्यंत गॅस आपल्याला एकदम स्लोच ठेवायचा आहे। स्लो गॅसवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। परत 10 मिनिटांनंतर आपण राहिलेलं तूप घालून घ्यायचे आणि रवा मिक्स करायचा आहे आणि व्यवस्थित असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मी एकूण 20 मिनिटांपर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे। 20 मिनिटात रवा खूप छान भाजला जातो। त्यानंतर त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूटची पावडर टाकून घ्यायची आहे। मी याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि टरबूजाच्या बिया बारीक करून घेतलेल्या आहेत मिक्सरला, ते मी 2 चमचे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा नाही टाकले तरीही चालतील। परत आपल्याला एखादा मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर इथे 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपला रवा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घ्यायची 1 चमचा। तर मी इथे 1 चमचा वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेत आहे। जायफळ आणि वेलची पावडर टाकून झाल्याच्या नंतर मिक्स करायचे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता आपला रवा पांढरा शुभ्र होता, तर इथे बदामी कलर येईपर्यंतच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। जास्त रवा डार्क कलर येईपर्यंत भाजायचा नाही, नाहीतर लाडूचा कलर अगदी डार्क होतो, काळे काळे लाडू दिसायला लागतात। पांढरे शुभ्र लाडू तुम्हाला पाहिजे असतील इथपर्यंतच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। साधारण कमी गॅसवरती 20 मिनिटं लागलेली आहेत हा रवा भाजण्यासाठी। तर हा भाजलेला रवा आहे, गरमच आहे। रवा अजिबात थंड होऊ द्यायचा नाही। गॅस बंद केल्याच्या नंतर गरम रव्यामध्येच आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गॅस बंद करूनच आपल्याला साखर घालून घ्यायची आहे ह्या रव्यामध्ये। गॅस बंद केलेला आहे आणि रवा गरमच आहे। गरम रव्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे। मी ही पिठी साखर घरीच तयार करून घेतलेली आहे आणि चाळणीने ती चाळून घेतलेली आहे। आता ही पिठी साखर आपण रव्यामध्ये घालून घेऊया। पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर कमी गोड हवे असतील तर तुम्ही साखर कमी देखील घालू शकता
आणि तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर थोडं तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता, पण 1 वाटी पिठी साखर अर्धा किलोच्या रव्यासाठी पुरेशी आहे। भरपूर प्रमाणात गोड होतात लाडू। साखर टाकल्याच्या नंतर आपल्याला रवा मिक्स करायचा आहे पटपट, कारण गरम रवा असतो। आपण गरम रव्यामध्ये साखर घातल्याच्या नंतर साखरेला हलकसं पाणी सुटतं, त्यामुळे पिठी साखरेच्या रव्यामध्ये गाठी होऊ शकतात, त्यामुळे पटपट असं मिक्स करून घ्यायचंय। तर मी इथे साखर मिक्स करून घेतलेली आहे रव्यामध्ये। आता आपल्याला एकसारखा रवा करून घ्यायचा आहे आणि उलटण्याने किंवा चमच्याने त्याला हलकासा दाबून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि हे झाकण आपल्याला 15 ते 20 मिनिटं तसंच ठेवायचंय। 15 ते 20 मिनिटांनंतर पाहू शकता आपला रवा फुललेला आहे। त्यानंतर आता हा रवा आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला हा रवा मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे। फक्त आपल्याला चालू बंद करून हा रवा आपल्याला मिक्सर मधून फिरून घ्यायचा आहे। तर मी सगळा रवा इथे मिक्सर मधून फिरून घेतलेला आहे। पाहू शकता किती मस्त असा आपल्या इथे रवा झालेला आहे आणि लाडू पण बघू शकता आपल्याला किती छान असे याचे बांधता येतात। ह्या सारणाचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाडू बांधू शकता। तर पाहू शकता किती गोल गरगरीत मस्त असा हा लाडू इथे आपण बांधून घेतलेला आहे। तर मी तुम्हाला दुसराही इथे लाडू बनवून दाखवलेला आहे। पाहू शकता किती मस्त आणि सुरेख असा हा लाडू आपण इथे बांधू शकतो आणि अशाच प्रकारे आता राहिलेल्या सारणाचे आपण लाडू बांधून घेऊयात। बऱ्याचदा काय होतं, लाडू आपल्याला बांधता येत नाहीत, खूप रवा राहतो, तर आपण पाण्याचा शिंतोडा देतो किंवा दुधाचा शिंतोडा देतो आणि मग आपण हे लाडू बांधतो। पण मिक्सर मधनं जर तुम्ही अशा प्रकारे लाडूचं सारण फिरून घेतलं तर अजिबात आपल्याला पाण्याची किंवा दुधाची गरज लागत नाही। बिना पाण्याची किंवा बिना दुधाचे आपण इथे लाडू अगदी सोप्या पद्धतीने बांधू शकतो। सगळ्या सारणाचे लाडू इथे बनवून घेतलेले आहेत। किती सुंदर आणि पांढरे शुभ्र आपण इथे लाडू बनवून घेतलेले आहेत। तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ही रेसिपी करून बघा। अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे लाडूची रेसिपी सांगितलेली आहे। तर तुम्हाला हे रवा लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटूया दिवाळी फराळाच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा।